Welcome to the Netizens Foundation Academy, and our running topic for the ninth class is real numbers. So, in real numbers, yesterday we have discussed about up to the representation of irrational number on the number line. सो कालच आपण डिस्कस केलं होतं की इरेशनल नंबरला नंबर लाईन वरती कसं रिप्रेझेंट करायचे. सो एक जनरल एक्झाम्पल घेईन आणि लास्ट वेळेस मी एक रफली मी कसं लिहायचं हे काल पण सांगितलेलं आहे तुम्हाला की एक्झाम मध्ये कसं लिहायचं. जे पण तुम्ही ड्रॉ करू लागलात, जे तुम्ही स्टेप्स करताय त्यांना थोडंसं थ्योरीमध्ये रिप्रेझेंट करायचे की ड्रॉ ए नंबर लाईन, देन टेक अ पॉइंट ए विथ नंबर 0 अँड टेक पॉइंट बी विथ नंबर 1. जे काय आपण बेस घेतो, हाईट घेतो आणि त्याच्यानुसार आपल्याला जे तुम्ही करताय ड्रॉ ए परपेंडिक्युलर, जे पण तुम्ही काढताय, जे पण तुम्ही ड्रॉ करताय त्याला थेरॉटिकली लिहायचंय आणि त्याच टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये पण लिहायचंय. सो मी रफली सॉल्व्ह करतो. समजा आता तुम्हाला मी नेक्स्ट एक्झाम्पल काल √10 पर्यंत झालं होतं आपलं, आज √11 ला दाखवतो. √11 रिप्रेझेंट √11 ऑन द नंबर लाईन. रिप्रेझेंट √11 ऑन द नंबर लाईन. सो फर्स्ट मेथड काय असेल आपली की ज्या नंबरला आपल्याला नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करायचे त्याच्या आतमधला नंबर घ्या 11. हा एवढाच नंबर घ्यायचा आतमधला 11. याचे 11च्या जो नंबर घेतलाय त्याच्या जस्ट अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचे. 11च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 9. 9 प्लस 2. 11च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 2, सॉरी 9. 9 प्लस 2 केल्यानंतरच 11 येईल. सो दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जे व्हॅल्यूज देतील त्या व्हॅल्यूज काय असतील आपल्या बेस आणि हाईट. सो 9चं स्क्वेअर रूट 3 आणि 2चं स्क्वेअर रूट √2. सो आता याच्यामध्ये तुम्ही कोणालाही बेस कोणालाही हाईट घेऊ शकता, बट इथं तुमचे दोन्ही पण स्क्वेअर रूट, दोन्ही नंबरचे स्क्वेअर रूट हे रॅशनल नंबर आलेले नाहीयेत. एक स्क्वेअर रूट हा इरॅशनल आलाय. सो एक स्क्वेअर रूट जर इरॅशनल आला असेल तर तुम्हाला √11 ला दाखवण्यासाठी अगोदर √2 ला नंबर लाईन वरती दाखवणं गरजेचं आहे. सो मी काल कसं काढलं होतं मग. सो अगोदर मला √2 ला नंबर लाईन वरती दाखवायची. 0 1 2 3 4 -1 -2 अशा टाईपमध्ये आपल्याला नंबर लाईन वरती दाखवायचे. सो आपल्याला काय घ्यावं लागेल, √2 ला अगोदर दाखवायचे. जर √2 ला अगोदर दाखवायचं असेल तर बेस आणि हाईट 2 ला, √2 ला नंबर लाईन तर 2 च्या अगोदरचा 1 + 1, 1 चा स्क्वेअर रूट 1. सो बेसला पण 1 घ्यायचा आहे, बेसला पण 1 येईल आणि हाईटला पण 1च येईल. हाईट पण 1च असेल. सो हा असेल तुमचा OAB. ए वरती परपेंडिक्युलर टाकला, हा 1 युनिट, हा 1 युनिट, तर हा ऑटोमॅटिक √2 येईल. मग O ला सेंटर घेईल, बी पर्यंत मी रेडियस घेईन. हा कंपास आहे, कंपासचं पेन्सिल बी वरती असेल. एक्सटेंड करा आणि काउंट करा. हा √2 आहे, तर याच्यावरती तुम्हाला आर्क ड्रॉ करायचे. कम्प्लीट सर्कल ड्रॉ करण्याची गरज नाही, फक्त आर्क ड्रॉ करायचे जो की नंबर लाईनला इंटरसेक्ट करेल. सो अशा टाईपमध्ये आर्क येईल. आणि हा जो पॉईंट आहे याला काहीतरी नाव दिलं P. तर या O पासून P चं हे कम्प्लीट OB √2 आहे, तर OP पण √2 असेल. सो आता √2 हा आपल्याला नंबर लाईन वरती दाखवता आलाय. नंबर लाईन वरती दाखवता आलाय म्हणजेच मला याला काय घेता येईल, √2 ला मला काय घेता येईल, बेस घेता येईल. सो मी √2 ला बेस घेईन. एक बेस असेल, एक हाईट असेल. सो मी √2 ला बेस घेईन आणि 3 ला काय घेईन, मी हाईट घेईन. सो ज्यावेळेस नंबर लाईन काढतो तर तुम्ही स्केलचा यूज करून काढू शकता की स्केलवरती 1 सेंटीमीटर मीन्स 1 युनिट, 2 सेंटीमीटर मीन्स 2 युनिट. सो असं स्केलचा यूज करून तुम्हाला काढत जायचं स्टार्टिंग पासून. सो आता मी P वरती, P पर्यंत √2 आहे, तर मला √2 हा माझा बेस झाला. हाईट मला 3 घ्यायची. सो मला इथं 3 घ्यावं लागेल. सो 3 अशा टाईपमध्ये येईल. 3 युनिट हे असेल 3. हे 3 आहे, तर इथून मला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. सो परपेंडिक्युलर अशा टाईपमध्ये येईल. हा परपेंडिक्युलर हायपोटेनियस. तर P आहे, तर याला नाव दिलं Q. तर OQ किती असणार आहे, ऑटोमॅटिक √11. सो याच्यावरून जर तुम्ही ड्रॉ केलात तर तुम्हाला दिसून येईल की याचा जो आर्क आहे तो अशा टाईपमध्ये दिसून येईल तुम्हाला. हा असेल आर्क तुमचा. हा असेल इथं √11. √11 हे √9 पेक्षा ग्रेटर आहे. √9 म्हणजे 3 आहे, तर हे अप्रॉक्सिमेटली काढू शकता की √11 ग्रेटर दॅन √9. √9 म्हणजे 3, तर √11 ची व्हॅल्यू 3 पेक्षा ग्रेटर असेल. 3 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे √11 ची व्हॅल्यू 3 आणि 4 च्या बिटवीन मध्ये लाय करेल. क्लिअर आहे. सो नेहमी काढू शकता. समजा तुम्हाला √17 विचारलाय तर √17 इज ग्रेटर दॅन √16. सो √17 पेक्षा √17 √16 पेक्षा ग्रेटर आहे. √16 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे √16 किती असणार, 4. म्हणजे √17 ची व्हॅल्यू 4 पेक्षा ग्रेटर असेल आणि 5 पेक्षा स्मॉलर असेल तर √17 हे 4 आणि 5 च्या मध्ये लाय करेल. अशा टाईपचं आपण
शॉर्टकटमध्ये गेस करू शकतो. हे मी डायरेक्ट तुम्हाला आज काढून दाखवले रफली कसं काढायचे ते. सो जर इरॅशनल रूट आला, जर इरॅशनल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जर इरॅशनल नंबर आले तर थोडंसं सोडवण्यासाठी प्रॉब्लेम होतो. जर दोन्ही नंबर रॅशनल आले तर तुम्ही कोणालाही बेस आणि कोणालाही हाईट कन्सिडर करू शकता. बट इरॅशनल आला तर जो इरॅशनल नंबर आहे त्याला तुम्ही नेहमी बेसच घ्या, त्याला बेसमध्ये रिप्रेझेंट करा इरॅशनल नंबरला, आणि जो रॅशनल नंबर आहे त्याला तुम्ही हाईट कन्सिडर करून पायथागोरस थेरम तुम्ही तिथं कन्स्ट्रक्ट करायचे आणि ऑटोमॅटिक हायपोटेनियस तुम्हाला जे पाहिजे ती भेटून जाईल. सो अशा टाईपचा आपण काल प्रॉब्लेम पाहिला होता. नेक्स्ट आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं असेल 2 + √2 रिप्रेझेंट 2 + √2 ऑन नंबर लाईन, 2 + √2 ऑन दी नंबर लाईन. आता 2 + √2 ला नंबर लाईन वरती दाखवायचं. बघूयात काय 0 1 2 3 4 -1 -2. आता तुम्ही याला अप्रॉक्सिमेटली काढू शकता की याचा आन्सर कोणत्या दोन नंबरच्या मध्ये लाई करेल. 2 + √2. आता 2 ची व्हॅल्यू फिक्स आहे 2 आहे. √2 ची व्हॅल्यू किती असेल अप्रॉक्सिमेटली 1.41 अप्रॉक्सिमेटली असते. ऍड जर केला तर तुमचा आन्सर येऊ लागले 3.41. दॅट इज जे 2 + √2 ची जी व्हॅल्यू आहे ती 3 आणि 4 च्या मध्ये लाई करेल. 2 + √2 ची व्हॅल्यू कुठं लाई करेल 3 आणि 4 च्या मध्ये. सो म्हणजे इथं कुठेतरी येणार आहे 2 + √2. सो त्यासाठी काय करायचे तर 2 मध्ये √2 ऍड करायचे. तर अगोदर 2 डिस्टन्स घेतला आपण, ते झालं 2 डिस्टन्स 2 + √2. क्लिअर आहे. ते झालं 2 + √2 2 डिस्टन्स झाला. आता याच्या पुढे मला √2 काढायचे. तर याच्या पुढे √2 काढायचे. तर √2 काढण्यासाठी ज्यावेळेस मी √2 ला जी प्रोसिजर होती नंबर लाईनवर दाखवण्यासाठी, या √2 ला नंबर लाईनवर दाखवण्याची जी प्रोसिजर होती ती प्रोसिजर मी आता 2 च्या पुढे कंटिन्यू करेन. कारण की मला 2 च्या पुढे √2 ने जायचे. 2 च्या पुढे √2 हे डिस्टन्स किती आहे माहिती नाहीये. सो मी 2 च्या पुढे राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करेन. तर आपल्याला माहिती आहे √2 हायपोटेनियस √2 आणण्यासाठी बेस पण 1 घ्यावा लागतो आणि हाईट पण 1च घ्यावी लागते. सो मी काय करणार इथं बेस 1 घेणार, हाईट पण 1 घेणार आणि इथं पायथागोरस ते इथं राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार. 2 च्या नंतर कन्स्ट्रक्ट करणार बिकॉज 2 + √2. सो 2 घेतला अगोदर आणि त्यापुढे √2 काढण्यासाठी +1 डिस्टन्स इकडे 1, तर हा असेल √2. सो इथून जर तुम्ही आर्क काढलात तर हा आर्क तुमचा इथं कुठेतरी इंटरसेक्ट करेल आणि हे टोटल डिस्टन्स हा ए पासून हे बी आणि हे सी, हे टोटल एसीचं जे डिस्टन्स असेल इथपर्यंत 2 होता आणि 2 पासून एवढा हा √2 आला. सो डी एडी प्लस डीसी, एडी मीन्स किती होता, एडी किती होता 2 आणि हा डीसी किती आहे डीसी, या डी पासून या सी पर्यंत अंतर किती आहे √2. अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रूफ करता येईल. आणि जर निगेटिव्ह असेल हा नंबर टोटल नंबर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला निगेटिव्ह साईडला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करावं लागेल. याच्यावरून तुम्ही आयडिया लावू शकता की तुम्हाला कोणत्याही नंबरला कोणत्याही रिअल नंबरला तुम्हाला कोणत्याही रिअल नंबरला तुम्हाला नंबर लाईनवरती दाखवता येते. सो कळतं हे क्लिअर. 2 - √2 म्हटलं असतं तर त्या याच वेळी तुम्ही काय काय करू शकता तुम्ही आयडिया लावू शकता की 2 - √2 करायचे तर कसं असेल. सो 2 तर घेतला. सो 2 - √2 करायचे तर हा √2 डिस्टन्स आहे. 2 मधून आर्क टाकून मी सबट्रॅक्ट करणार आणि मग सॉल्व्ह करणार. आर्क टाकायचे √2 कळाला की 2 मधून 2 - √2 आहे समजा 2 तर काढला, हा एवढा डिस्टन्स √2 आहे. तर मी काय करणार 2 वरती ठेवणार आणि रिव्हर्स येणार कारण की मला सबट्रॅक्ट करायचे. सो 2 पर्यंत जाऊन 2 पासून रिव्हर्स येणार √2 ने. तर इथं कुठेतरी आर्क पडेल अशा टाईपमध्ये आणि आर्क पडल्याच्या नंतर जो काही आर्क पडेल तो पडेल. आर्क पडल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये इकडे जो आर्क आहे तोच आर्क इकडे टाकायचा. एवढं डिस्टन्स काय असेल तुमचं 2 - √2. तर अशा टाईपमध्ये तुम्ही आयडिया लावू शकता. सो इरॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसं प्रूफ करायचं. सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. प्लस मायनस मध्ये दिले तरी पण तुम्ही अशा टाईपमध्ये सॉल्व्ह करू शकता लॉजिकली. बट आय होप की कालपासून मी एक्झाम्पल घेतोय त्यासाठी तुम्हाला लक्षात आलं असेल की शॉर्टकट ट्रिक कशी यायची. तर अगोदर तुम्हाला पायथागोरस थेरम बनवायचे त्याच्यासाठी ही शॉर्टकट ट्रिक. आतमधला नंबर घ्या, परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्या, त्याच्या अगोदरचा जो राहिलेला नंबर आहे तो पुढे लिहा आणि दोन्ही नंबरचा जो स्क्वेअर रूट असेल त्यामध्ये दोन्ही नंबरच्या स्क्वेअर रूटमध्ये तुम्ही कोणालाही बेस आणि कोणालाही हाईट घेऊ शकता कधी जर दोन्ही पण नंबर्स काय आले आपले इंटिजर्स आले. बट एक नंबर जर इरॅशनल आला दोन नंबर पैकी स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर जर एक नंबर इरॅशनल आला तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर त्या एका नंबरला तुम्हाला नेहमी बेसच कन्सिडर करायचे. जो तुमचा इरॅशनल नंबर असेल त्याला तुम्हाला बेसच कन्सिडर करायचे इरॅशनल जो असेल त्याला, आणि जो इरॅशनल नाहीये त्याला हाईट कन्सिडर करायचे. बट दोन्ही पण रॅशनल आले तर मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जर रॅशनल नंबर आले तर तुम्ही कोणालाही बेस आणि कोणालाही हाईट घेऊ शकता. क्लिअर आहे. सो पुढे जाऊयात. परत आपण पाहिलं होतं प्रॉपर्टीज इरॅशनल नंबरच्या लिहून दिल्या होत्या की सम
and difference of rational and irrational number. Sum and difference of rational and irrational number is always irrational. कोणता irrational आणि irrational नंबरचा सम हा irrational असतो. अशा टाईपची मी प्रॉपर्टीज लिहून दिलेत तुम्हाला. आणि मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट ऑफ नॉन झिरो, त्याच्यामध्ये पण सांगितलं इरेशनल कधी येते, तर नॉन झिरो घेतल्यास इरेशनल नंबर येतो, झिरो घेतल्यास इरेशनल नंबर येत नाही प्रोडक्ट आणि डिव्हिजन मध्ये. सो हे मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही नोट करून घेतला असाल, प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये होते. तर ते व्हिडिओ निघून जात आहेत. त्यासाठी एक रिक्वेस्ट असे, म्हणजे तुम्हाला एक सांगायचे की त्यासाठी हे लेक्चर पूर्ण दिसणार नाही, त्यासाठी नोट करून घेत चला. परत तुम्हाला या टाईपचे प्रॉब्लेम जर सोडवायचे असतील तर तुम्हाला याचा यूज करता येईल, याची हेल्प घेता येईल. जर तुमच्याकडे लिहिलेलं नसेल तर तुम्हाला काहीच आठवणार नाही. तर त्यासाठी याला लिहून घेत चला, त्यामुळे तुम्हाला इझी पडेल. नंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्या मेथडवरती. सो हे लिहून घेत चला, अदरवाईज तुम्हाला ही व्हिडिओ परत परत पाहण्यासाठी भेटणार नाही. नेक्स्ट बघत properties of order relation on real numbers. Order relation of real numbers. Order relation of real numbers. Real numbers चं order relation वरती बोलायचं आपल्याला. जर आता रिअल नंबर्स वरती चालू आहे जे काय ते, तर रिअल नंबर्स मध्ये ऑर्डर सांगायचे. ऑर्डर म्हणजे रिअल नंबर मध्ये कोणता नंबर मोठा असेल, कोणता लहान असेल, काय त्याच्या प्रॉपर्टीज काय. सो फर्स्ट प्रॉपर्टी, इफ ए अँड बी आर एनी रिअल नंबर्स, एनी टू रिअल नंबर्स, एनी टू रिअल नंबर्स, then one of the following holds. जर कोणते दोन तुम्ही रिअल नंबर घेतला तर खाली मी जे पण देईन त्यापैकी एक तरी ते फॉलो करायला पाहिजे. तर त्यामध्ये फर्स्ट वन असेल ए इक्वल टू बी, ते दोन नंबर इक्वल असायला पाहिजेत, किंवा ए मोठा असला पाहिजे बी पेक्षा, किंवा बी मोठा असला पाहिजे ए पेक्षा. त्याच्या व्यतिरिक्त काही असू शकत नाही. तुम्ही इंटिजर मध्ये पण पाहिलं असतात, जर तुम्ही दोन नंबर घेतलात तर त्या दोन नंबर बद्दल तुम्हाला काय सांगता येईल, तर ते दोन नंबर इक्वल असतील, किंवा त्या दोन नंबर मधला फर्स्ट नंबर ग्रेटर असेल, सेकंड नंबर स्मॉलर असेल, अदरवाईज सेकंड नंबर ग्रेटर असेल, फर्स्ट नंबर स्मॉलर असेल. सो याच्या व्यतिरिक्त दुसरी काही पॉसिबिलिटी असू शकत नाही कंपॅरिझन मध्ये. सो इथं ऑर लिहून टाकतो, असं असेल, असं असेल. ए इक्वल टू बी, एक तर नंबर इक्वल असेल, इक्वल नसेल तर फर्स्ट नंबर ग्रेटर असेल, जर फर्स्ट नंबर ग्रेटर असेल तर सेकंड नंबर ग्रेटर असेल, अदरवाईज दुसरं काही पॉसिबिलिटी असू शकत नाही. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी असेल, सेकंड प्रॉपर्टी ही पण खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. इफ ए इज लेस दॅन बी, कॉमा बी इज लेस दॅन सी, देन हाईट वरून कन्सिडर करू शकतो आपण कोणाची, की हा याची हाईट आहे, परत ही याची हाईट आहे, परत ही याची हाईट आहे. सिंपल प्रॉपर्टीज आहेत, लॉजिकल प्रॉपर्टीज आहेत, याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काही नाही आहे. याचं नाव ए आहे, याचं बी आहे, याचं सी आहे. आता क्लिअरली दिसतंय ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी. सो याच्यावरून काय सांगता येते, ए हा बी पेक्षा लहान आहे, बी हा सी पेक्षा लहान आहे, तर ए ऑटोमॅटिकली कोणापेक्षा लहान होईल, सी पेक्षा लहान होईल. सो ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी, देन ए इज लेस दॅन सी. हे लॉजिकल गोष्ट आहे, फर्स्ट पण सी पेक्षा लहान होऊन जाईल. थर्ड वन, इफ A less than B, if A less than B, then A plus C less than B plus C. आता याच्यामध्ये C चं साइन पण चेक करावं लागेल आपल्याला की याच्यामध्ये C काही असेल. सो if A less than B असेल, then लिहावं लागेल आपल्याला. if A less than B, then A plus C less than B plus C. A plus C less than B plus C. सो हे या प्रॉपर्टी मध्ये काय सांगतो आपल्याला, की या प्रॉपर्टी मध्ये म्हणतात की दोन्ही साईडला जर सेम नंबर ऍड केला, दोन्ही साईडला सी मध्ये पण एखादा कॉन्स्टंट नंबर, सी हा कोणताही रिअल नंबर असेल, तो पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, दोन्ही साईडला जर सेम नंबर ऍड केला, दोन्ही साईडला सेम नंबर ऍड केला किंवा दोन्ही साईडला सेम नंबर सबट्रॅक्ट केला, सो त्यामध्ये त्या इक्वेलिटी मध्ये काही चेंज होत नाही. सो लेस असेल तर लेसच राहील, हा सी हा कोणताही रिअल नंबर असेल तर. सो अशा टाईपची प्रॉपर्टीज आहेत. परत इनइक्वेलिटी चेंज होते कधी, इफ फोर्थ वन, इफ सी इज ग्रेटर दॅन 0 अँड
कॉन्स्टंट नंबर आहे जो की 0 पेक्षा मोठा आहे अँड ए इज लेस दॅन बी असेल देन जर पॉझिटिव्ह नंबरनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटी मध्ये काही चेंज होत नाही. या साईडला तर या साईडलाच राहील AC इंटू BC. म्हणजेच मी पॉझिटिव्ह नंबरनी याच्या दोन्ही साईडला या इक्वेशनच्या या इनइक्वालिटीच्या पॉझिटिव्ह नंबरनी या इनइक्वालिटीच्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इनइक्वालिटी मध्ये काही चेंज होत नाही. आणि फिफ्थ इफ C लेस दॅन 0 म्हणजेच मी लेस दॅन 0 म्हणजे C आता काय घेतला निगेटिव्ह नंबर अँड A इज लेस दॅन B. जर मी निगेटिव्ह नंबरनी कोणत्याही इनइक्वालिटीला जर मी निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं देन काय होईल साइन अपोजिट होऊन जाईल. जे हे साइन होतं ते अपोजिट होऊन जाईल. जे अगोदर साइन असेल त्याच्या अपोजिट होऊन जाईल. हे अगोदरचं साइन आहे. मी याला C नी मल्टिप्लाय केलं AC आणि BC. जर निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं तर देन अगोदर जे साइन होतं त्याच्या अपोजिट होऊन जाईल. AC ग्रेटर दॅन BC. अशा टाईपमध्ये हे होते. तुम्ही स्वतः चेक करून बघू शकता याचे एक्झाम्पल्स घेऊन. जर मी म्हटलं 5 लेस दॅन 6 आणि मी दोन्ही साईडला कोणत्याही निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय करा. दोन्ही साईडला कोणत्याही निगेटिव्ह नंबर समजा -2 ने मल्टिप्लाय केला तर -2 ने मल्टिप्लाय केल्यास इकडे येईल -2 इंटू 5 लेस दॅन 6 इंटू -2. सो इकडे -10 येईल आणि इकडे -10 येईल आणि -12. आता सांगा कोणता ग्रेटर आहे. निगेटिव्ह नंबर मध्ये जेवढा स्मॉलर नंबर असतो तेवढाच ग्रेटर असतो. तर हा स्मॉलर आहे -12 पेक्षा हा स्मॉलर आहे तर हा ग्रेटर होऊन जाईल. तर हे साइन आपलं अपोजिट झालं कारण की निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं. सो निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केल्यास साइन रिव्हर्स होणार आणि जर पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं तर साइन हे रिमेन्स सेम राहणार. सो हे ऑर्डर रिलेशनच्या प्रॉपर्टीज आहेत रिअल नंबर्स मध्ये की हे प्रॉपर्टी नेहमी सॉल्व्ह करतात. काय होत्या प्रॉपर्टीज शॉर्टमध्ये सांगेन. फर्स्ट प्रॉपर्टीमध्ये सांगितलंय की A आणि B हे कोणते दोन रिअल नंबर असतील. जर दोन रिअल नंबर घेतले तर त्या दोन रिअल नंबर मध्ये कंपॅरिझन काय असणार. दोन नंबर इक्वल असतील किंवा त्या दोन नंबर पैकी फर्स्ट नंबर ग्रेटर असेल ऑटोमॅटिक सेकंड स्मॉलर होऊन जाईल किंवा जर सेकंड ग्रेटर असेल तर फर्स्ट वन स्मॉलर होऊन जाईल. या तीन पैकी एखादा होल्ड करणार. जर दोन नंबर्स आहेत तर ह्या तिन्हीपैकी एक प्रॉपर्टी तो सॅटिस्फाय करणार. सेकंड प्रॉपर्टी काय सांगते जर A हा B पेक्षा लहान आहे परत B हा C पेक्षा लहान आहे तर ऑटोमॅटिकली A हा B पेक्षा होता B हा C पेक्षा होता तर A हा C पेक्षा स्मॉलर होऊन जाईल. ही होती सेकंड प्रॉपर्टी. परत थर्ड प्रॉपर्टी काय होती दोन आपण A आणि B हे दोन आपण काय घेतलेत रिअल नंबर घेतलेत. त्या दोन्ही रिअल नंबर्स मध्ये कोणताही रिअल नंबर त्या दोन्ही रिअल नंबर्स मध्ये कोणताही रिअल नंबर तुम्ही ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. जी कंडिशन जी इनइक्वालिटी अगोदर होती तीच नंतर राहील. ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर काही चेंज होणार नाही. C हा तुम्ही पॉझिटिव्ह नंबर घ्या निगेटिव्ह घ्या फ्रॅक्शन घ्या काही घेतलं तरी चालेल बट सेम नंबर असला पाहिजे. जर सेम नंबर ऍड किंवा सबट्रॅक्ट केला तर जे अगोदर इनइक्वालिटीचं साइन होतं तेच साइन नंतर रिमेन्स सेम राहील. फोर्थ प्रॉपर्टी काय होती आता मल्टिप्लिकेशन मध्ये. तर फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते जर एखाद्या इनइक्वालिटीला ही इनइक्वालिटी एखाद्या इनइक्वालिटीला जर तुम्ही दोन्ही साईडला पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केला जर दोन्ही साईडला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं पॉझिटिव्ह जर पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्या इनइक्वालिटीचं साइन चेंज होत नाही. जे अगोदर होतं तेच नंतर राहतं. इनइक्वालिटीचं साइन चेंज होत नाही. बट एखाद्या इनइक्वालिटीला दोन्ही साईडला जर तुम्ही निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केला तर निगेटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल जे साइन अगोदर होतं त्याच्या रिव्हर्स होईल त्याच्या अपोजिट साइन तिथं येऊन जाईल. हे आपलं फिफ्थ प्रॉपर्टी सांगते. सो हे प्रॉपर्टीज होत्या. नेक्स्ट पुढे जाऊयात स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. आपण निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट याच्याबद्दल काय आपल्याला दिसते ते बघूयात. तर आपल्याला एक गोष्ट क्लिअरली नेहमी माहिती आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. सो आपल्याला एक माहिती आहे की नेहमी वी नो दॅट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर किंवा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा. स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज ए नॉन निगेटिव्ह. Square of any real number is always non-negative. नेहमी नॉन निगेटिव्ह असतात. नॉन निगेटिव्ह म्हणजेच काय नॉन निगेटिव्ह म्हणजे 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स. क्लिअर आहे.
म्हणजेच होल नंबर्स. नॉन निगेटिव्ह मीन्स होल नंबर. 0 आणि मग पॉझिटिव्ह. नॉन निगेटिव्ह म्हणजे फक्त निगेटिव्ह काढून टाकायचे नंबर लाईन वरती. 0 1 2 -1 -2. नॉन निगेटिव्ह मीन्स व्हॉट? नॉन निगेटिव्ह मीन्स फक्त निगेटिव्ह असणार नाही, तर फक्त निगेटिव्ह नंबर. झिरोच्या लेफ्ट साईडचे सगळे नंबर काढून टाकले इथपर्यंत, आणि 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच नॉन निगेटिव्ह नंबर. सो कोणत्याही रिअल नंबरचा जर स्क्वेअर केलात तुम्ही, स्क्वेअर केल्याच्या नंतर जरी तो नंबर निगेटिव्ह असेल तर स्क्वेअर केल्यास काय होतो? पॉझिटिव्ह होतो. हे आपल्याला नेहमी माहिती आहे. सो याच्यावरूनच आपण एक दुसरी स्टेटमेंट लिहू शकतो की स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेवर, किंवा नॉट म्हणण्यापेक्षा नेवर, स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेवर निगेटिव्ह. कोणत्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर केलात तर असं कधीच होणार नाही की तो निगेटिव्ह येईल. तुम्ही चेक करून बघू शकता. तुम्ही जर -5चा स्क्वेअर केलात तरी पण प्लसच येतो. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर केलात तरी पण पॉझिटिव्हच येतो. कोणत्याही नंबरचा तुम्ही स्क्वेअर करा, नेहमी काय येणार? पॉझिटिव्ह येणार. कमीत कमी काय येऊ शकतो? 0. कमीत कमी काय येऊ शकतो? स्क्वेअर 0. 0चा स्क्वेअर केल्यास काय येतो? 0. परत आता याच्यानंतर तुम्ही कोणताही निगेटिव्ह नंबर घ्या किंवा कोणताही पॉझिटिव्ह नंबर घ्या, स्क्वेअर केल्याच्या नंतर तो पॉझिटिव्हच येणार. मिनिमम किती येतो? 0. म्हणून 0 कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केल्यास मिनिमम 0 येतो, आणि मॅक्सिमम पॉझिटिव्ह नंबरला कोणताही मोठा नंबर येऊ शकतो. म्हणून 0 पासून पॉझिटिव्ह पर्यंत आपण कोणतेही घेतलेलं आहे. त्यामुळे आपण लिहिलंय स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नॉन निगेटिव्ह. याच्यावरूनच आपल्याला सांगता येईल, इम्प्लाइज दॅट, याच्यावरूनच आपल्याला सांगता येईल कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केल्यास जर नॉन निगेटिव्ह नंबर भेटतोय, म्हणजे 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स भेटतायत, म्हणजेच स्क्वेअर केल्याच्या नंतर नंबर कधीही निगेटिव्ह येणार नाही. सो स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेवर निगेटिव्ह. देअरफॉर याच्यावरूनच आपल्याला सांगता येईल hence square root of any real number square root of any real number is not square root of any negative real number square root of any real number is not negative square root of any real number is not negative. कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर रूट घेतलात, कोणत्या तरी रिअल नंबरचा स्क्वेअर रूट घेतलात तर तो निगेटिव्ह येणार नाही. जर निगेटिव्ह येत असेल तर त्यावेळेस तो रिअल नंबर असणार नाही. सो therefore hence square root of any real number is not negative. Hence otherwise the number is not real number, is not real, the number is not real. For example root of -5 to the square अशा टाइप मध्ये लिहितो. स्क्वेअर रूट ऑफ -5 होलचा स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार? कॅन्सल. बाहेर काय येणार? -5. सो आता मी स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर काय येऊ लागलाय? निगेटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर काय येऊ लागलाय? निगेटिव्ह नंबर. जर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जर निगेटिव्ह नंबर येत असेल, स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर जर निगेटिव्ह नंबर येत असेल, सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ तो जो नंबर होता स्क्वेअर रूट ऑफ -5, तो जो नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ -5, सॉरी याला मी असं लिहितो, स्क्वेअर रूट ऑफ -5 होलचा स्क्वेअर. सो -5 येतोय. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ -5 इज नॉट रिअल नंबर. म्हणजेच मला हे म्हणायचंय की ज्या वेळेस स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर येतो तो रिअल नंबर असणार नाही. एकदम सिम्पली स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर आला, कोणताही फ्रॅक्शन असेल किंवा काही असेल, स्क्वेअर रूटच्या मध्ये जर निगेटिव्ह नंबर दिसतोय, निगेटिव्ह साईन दिसतोय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये, लगेच म्हणून टाकायचे की तो रिअल नंबर नाहीये. एकदम क्लिअरली. कारण की आपण इथं सांगितलेलं आहे की कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर केला आपण, 5चा स्क्वेअर 25 -5चा स्क्वेअर पण 25. बट जर मी याचा जर स्क्वेअर रूट घेतला -5 स्क्वेअर रूट, तर मात्र मग -5 शिल्लक राहतो. बट निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास आपल्याला काय राहायला पाहिजे? निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास नॉट ए रिअल नंबर. अशा टाईपमध्ये. म्हणजे सिम्पली याला जर सांगायचं झालं तर स्क्वेअर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा हा पॉझिटिव्हच येणार, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा हा नेहमी पॉझिटिव्ह किंवा 0 येणार. म्हणजे त्याचा अर्थ की स्क्वेअर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केल्यास तो निगेटिव्ह कधीच येणार नाही. जर स्क्वेअर केल्यास निगेटिव्ह नंबर येत असेल
कुठल्याही नंबरचा जर स्क्वेअर केल्याच्या नंतर जर निगेटिव्ह नंबर येत असेल तर दॅट मीन्स तो नंबर रिअल नंबर नाहीये. स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज नेव्हर निगेटिव्ह, पण याचा स्क्वेअर केल्याच्या नंतर निगेटिव्ह नंबर येतोय, सो दॅट मीन्स हा रिअल नंबर नाहीये. आणि सिम्पली लक्षात ठेवायचं जर स्क्वेअर रूटच्या मध्ये मायनसचं साईन आलं तर तो रिअल नंबर नाहीये. सो नेक्स्ट बघूयात पुढे. रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आता याच्यामध्ये बघूयात पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचा रूट काय असेल. रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आता पॉझिटिव्ह नंबरचा रूट काढायचे आपल्याला. सो काय म्हणते बघा पॉझिटिव्ह रॅशनल नंबरचा रूट. सो समजा तुम्हाला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 दिलाय. सो एक्स इज इक्वल टू काय येईल, एक्स इज इक्वल टू इक्वेशन आहे, इक्वेशन असल्यामुळे प्लस ऑर मायनस रूट 2. प्लस रूट 2 येईल किंवा मायनस रूट 2 येईल. एक्सच्या इथून दोन व्हॅल्यूज येतील, दॅट इज एक्स इज इक्वल टू रूट 2 और एक्स इज इक्वल टू मायनस रूट 2, बाहेर येईल मायनस. सो 2चा जर स्क्वेअर रूट घेतला तर एक तर प्लस रूट 2 येईल आणि मायनस रूट 2 येईल. हा पण इरॅशनल नंबर आहे, हा पण इरॅशनल नंबर आहे. सो पॉझिटिव्ह नंबरचा जर तुम्ही रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह नंबरचा जर तुम्ही रूट घेतलात तर तो कधी रॅशनल पण असू शकतो आणि इरॅशनल पण असू शकतो. सो आपल्याला दोन्ही पण चेक करायचं की रॅशनल कधी असेल आणि इरॅशनल कधी असेल. समजा मी इथे लिहिला एक्स टू द पॉवर 3 इज इक्वल टू 8. एक्स टू द पॉवर 3 इज इक्वल टू 8. 3 तून एक्सची व्हॅल्यू किती येते 2. एक्सची व्हॅल्यू किती येते 2. सो त्यामुळं हा जो आहे एक्स टू द पॉवर 3 इज इक्वल टू 8 हा जो आहे, किंवा यालाच मी असं लिहू शकतो या नंबरला एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 2, म्हणजे त्याला मी सॉल्व्ह केलं तर या पूर्ण इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर मला काय भेटू लागलंय, कोणता आन्सर आलाय आपला रॅशनल नंबर आन्सर आलाय. कोणता आन्सर आलाय रॅशनल नंबर. सो कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा जर तुम्ही रूट घेतलात, पॉझिटिव्ह नंबर आहे 8, त्या पॉझिटिव्ह नंबरचा जर तुम्ही रूट घेतलात आणि त्या रूटला सॉल्व्ह करता आलं म्हणजे त्या रूटला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल तर त्या नंबरला मी काय म्हणणार, रॅशनल नंबर येत असेल. त्या रूटला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल तर तो कधी रॅशनल नंबर येईल कधी इरॅशनल येईल, काही फरक पडत नाही, जो येईल तो येईल. सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल आणि इरॅशनल नंबर येत असेल त्याच्यावरून पुढचा रिझल्ट आहे. जर सॉल्व्ह केल्यानंतर जर रॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड असणार नाही. हे पुढचा कन्सेप्ट आहे. आणि सॉल्व्ह केल्यानंतर त्याला सॉल्व्हच करता येत नाही. आता जसं आपल्याला माहिती आहे की यालाच मी असं लिहू शकतो, याच्यावरून लक्षात येईल एक्स क्यूब रूट ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काढायची तर आता तुम्हाला माहिती आहे इथे क्यूब आहे, मला एक्सची व्हॅल्यू काढायची, एक्स क्यूब वरून एक्सची व्हॅल्यू काढायची. सो मी काय करणार, दोन्ही साईडचा क्यूब रूट घेणार. नेहमी लक्षात ठेवा एक्स स्क्वेअर बरोबर 4 आहे, मला एक्सची व्हॅल्यू काढायची. हा स्क्वेअर नकोय, स्क्वेअर नकोय तर पॉवर मध्ये किती आणणार मी, स्क्वेअर नकोय तर पॉवर मध्ये किती आणणार 1/2. तिकडं असं तिकडं पण दोन्ही साईडचा पॉवर 1/2. आता पॉवर 1/2 म्हणजे काय असणार स्क्वेअर रूट. सो एक्स स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट, एक्स स्क्वेअरचा काय येणार स्क्वेअर रूट, तसंच 4चा पण काय येणार स्क्वेअर रूट. सो इथून काय येईल मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल जाईल. एक्स इज इक्वल टू काय येईल +2 - 2. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल जाईल +2 - 2. म्हणजेच काय आला +2 म्हणला तरी पण इंटिजर आहे म्हणजे रॅशनल नंबर आहे, -2 म्हणला पण रॅशनल नंबर आहे. सो याला सॉल्व्ह करता आलं. याचा मिनिंग काय झालं, याला सॉल्व्ह करता आलं म्हणजे मला इथून एक्सची जी व्हॅल्यू आहे ती सॉल्व्ह करता आली, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही रॅशनल नंबर आली. त्याला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू रॅशनल नंबर आली. मग एक्सची व्हॅल्यू याला जर सॉल्व्ह करता येत असेल दिलेल्या नंबरला, या 4th रूटला जो काही आतमधला नंबर आहे त्या आत नंबरला सॉल्व्ह करून जर तुम्हाला रॅशनल नंबर आणता येत असेल इथं की 4चा स्क्वेअर रूट काढून मला रॅशनल नंबर आणता आला, म्हणून ही सर्ड असणार नाही, नॉट सर्ड. हे तुम्हाला डेफिनेशन मी घेणार आहे आता पुढे, नॉट ए सर्ड. पण इथं तुम्हाला आणखीन जास्त क्लिअरली लक्षात येईल की ज्या नंबरचा स्क्वेअर रूट क्यूब रूट या नंबरला सॉल्व्ह करून जो काही रूट मध्ये त्या नंबरला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड असणार नाही. आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 आता या नंबरला सॉल्व्ह करून तुम्हाला रॅशनल नंबर आणता येत नाही, नॉट रॅशनल नंबर. याला कितीही सॉल्व्ह करा हे रॅशनल, याला सॉल्व्हच करता येत नाही आपल्याला. √5 ची व्हॅल्यू नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग येते. सो नॉट रॅशनल, आणि रॅशनल असणार नाही. रॅशनल नाहीये म्हणजेच हा काय असेल सर्ड असेल. √5 इज सर्ड. म्हणजे स्क्वेअर रूटच म्हणून नाही, क्यूब रूट मध्ये पण जर क्यूब रूट मध्ये 27 दिलाय तर सॉल्व्ह करून किती येणार 3. का बरं, कारण की क्यूब रूट ऑफ 27 म्हणजेच काय असेल, क्यूब रूट ऑफ 27 म्हणजे 27 हा जो आतमधला 27 आहे तो 3 चा पॉवर 3 आहे. पॉवर 3 आणि हा √3 कॅन्सल होऊन जाईल आणि आन्सर किती येईल रॅशनल नंबर. म्हणजे याला सॉल्व्ह करता आलं. सॉल्व्ह करता आलं म्हणजेच रॅशनल नंबर मध्ये आपल्याला नंबर काढता येईल. जर सॉल्व्ह करून रॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड असणार नाही, आणि जर सॉल्व्ह करता येत नाही म्हणजे त्याला
स्क्वेअर रूट त्याचं कॅन्सल करता येत नाही, क्यूब रूट कॅन्सल करता येत नाही, फोर्थ रूट कॅन्सल करता येत नाही, तो नंबर मध्येच राहतोय स्क्वेअर रूटच्या. दॅट मीन्स फोर्थ रूट ऑफ 80. आता याला मॅक्सिमम किती सॉल्व्ह करता येते, किती जरी सॉल्व्ह केलं तर 80चा फोर्थ रूट नॅचरल रॅशनल नंबर येत नाही. रॅशनल नंबर येणार नाही म्हणजेच तो सर्ड आहे. हा काय सर्ड आहे, कारण की याला रॅशनल नंबर आणता येत नाही, रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करता येत नाही म्हणजे तो सर्ड आहे. सो हेच दिलेलं आहे आपल्याला, बाकी काही नाहीये. सॉल्व्ह करून आपल्याला रॅशनल नंबर आणता येत नसेल तर तो सर्ड आहे. सो तेच आपल्याला इथं दिलेलं आहे. बघूयात आता. सो एक्स टू द पॉवर 3 एक्स इज इक्वल टू 2, यालाच मी काय लिहू शकतो, याला लिहू शकतो एक्स ची व्हॅल्यू काढायची, इथं थर्ड आहे. सो मी दोन्ही साईडचा कसला रूट घेणार, हा पॉवर 3 नको आहे. सो दोन्ही साईडचा क्यूब रूट. क्यूब रूट घेण्यासाठी इकडे जर पॉवर 3 आहे तर तो उडी मारून इकडे गेल्यास याचा पॉवर 1/3 होतो, नेहमी लक्षात ठेवा. इकडे जर पॉवर इथं नुसतं ओनली 3 पॉवर आहे तर इकडे गेल्यानंतर 1/3 येणार, इथं पॉवर 1/3 आहे तर इकडे गेल्यानंतर पॉवर 3 होणार. रेसिप्रोकल होणार, पॉवरचा काय होणार, दुसऱ्या साईडला शिफ्ट झाल्यानंतर पॉवरचा काय होणार, रेसिप्रोकल. एवढं लक्षात ठेवा. सो एक्स ची व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे एक्स इज इक्वल टू क्यूब रूट एक्स इज इक्वल टू इथं 3 लिहितो मी, क्यूब रूट ऑफ 8. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर 2 येते आन्सर. तर हे रॅशनल नंबर येत आहे म्हणजेच हा सर्ड नाहीये. जर याला आतमध्येच अडकून बसला दॅट इज एक्स क्यूब इज इक्वल टू 3 लिहा किंवा एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3 लिहा. हे दोन्ही पण सेमच आहेत. हे दोन्हीचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे की एक्स टू द पॉवर 3 इज इक्वल टू 3 लिहा किंवा हा 3 इकडे गेल्यानंतर काय 1/3. सो एक्सचा पॉवर 1/3. तर हे दोन्ही पण सेमच आहेत, फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. इथं आपण असं म्हणू शकतो की थर्ड रूट ऑफ 3 इज एक्स किंवा थर्ड रूट ऑफ एक्स थर्ड क्यूब ऑफ एक्स इज इक्वल टू 3 असं पण म्हणू शकतो आपण याला. क्यूब ऑफ एक्स इज इक्वल टू 3 आणि क्यूब रूट ऑफ 3 इक्वल टू एक्स, हे दोन्ही पण सेमच आहेत, कारण की अल्टरनेट झाल्यानंतर यांचा मिनिंग यांचा अर्थ सेमच येतो. लिहिताना मात्र वेगवेगळ्या मेथड मध्ये लिहितात. इथं एक्स क्यूब बरोबर 3, इथं एक्स बरोबर क्यूब रूट ऑफ 3. लिहिताना मेथड वेगळी आहे पण सॉल्व्ह करण्याची सेम पद्धत आहे. सो आता बघूयात काय असेल याची डेफिनेशन काय असेल. एन इज पॉझिटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट. आता इफ n is a positive integer, if n is a positive integer, n हा कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर असेल and n हा कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर आहे. सो देअरफॉर x to the power n is equal to a, x to the power n is equal to a, then x is आता इथून n हा कोणताही पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे, 1 2 3 4 5 असा कोणताही पॉझिटिव्ह नंबर असेल, देन x इज, तर x ची व्हॅल्यू कशी असेल, हा n आहे इकडे गेल्यानंतर काय होईल, nth रूट, इथं पॉवर n आहे तर इकडे आल्यानंतर पॉवर काय होईल 1/n, म्हणून देन x इज, तर x ची व्हॅल्यू काय असेल तर x काय असेल, फक्त x कसा असेल nth रूट ऑफ a. सो x इज nth रूट ऑफ a. सो x इज nth रूट ऑफ a, हे लक्षात असू द्या. जर x टू द पॉवर जो पण पॉवर येत आहे त्याचा रेसिप्रोकल दुसऱ्या साईडला गेल्यास पॉवरचा काय होईल, रेसिप्रोकल होईल. सो nth रूट ऑफ a. सो देअरफॉर x is equal to nth root of a. It may be rational, it may be rational or irrational, it may be rational or irrational. आता सॉल्व्ह केल्यानंतर मी जसं सांगितलं मागाशी की सॉल्व्ह केल्यानंतर कधी रॅशनल नंबर पण येईल, कधी सॉल्व्ह करता येईल, कधी सॉल्व्ह करता येणार नाही. जर सॉल्व्ह करून रॅशनल नंबर येत असेल, जर सॉल्व्ह करून त्या रूटला सॉल्व्ह करून या रूटला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल दॅट मीन्स तो सर्ड नाहीये. आणि जर या रूटला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत नसेल तर तो काय सर्ड आहे. सो फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी सांगेन, फॉर एक्झाम्पल 2 to the power 5 is equal to 32, 2 to the power 5 is equal to 32. म्हणून इथून आपल्याला आपण जर असं केलं, वी नो दॅट, इथून आपण लिहू शकतो देअरफॉर 2 to the power is equal to 32 आहे. आपल्याला माहिती आहे की 2 चं मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स केल्यास 32 येतं. सो देअरफॉर 2 इज द, त्यामुळे इथून आपल्याला असं पण लिहिता येते 2, देअरफॉर 2 ला असं पण लिहिता येते 5th रूट ऑफ 32. इकडे पॉवर 5 इकडे गेल्यास रेसिप्रोकल होईल 1/5 होईल, 1/5 म्हणजेच 5th रूट. सो देअरफॉर 2 इज द, त्यामुळे इथून आपल्याला लिहिता येईल 2 इज द 5th रूट ऑफ 32. त्यामुळे 2 हा 32 चा 5th रूट आहे. सो देअरफॉर
x इज इक्वल टू 2 सॉल्व करून आपल्याला रॅशनल नंबर येतोय. त्या रूट काढल्याच्या नंतर रॅशनल नंबर येतो. इक्वल मध्ये कोणता येतो? रूट काढल्याच्या नंतर रॅशनल येतो. देअरफॉर x इज इक्वल टू 2 इज ए रॅशनल नंबर. इज ए रॅशनल नंबर. इज ए रॅशनल नंबर. आणि नेक्स्ट याच्यामध्येच सेकंड एक्झाम्पल. इफ x to the power 3 is equal to 2 implies that यालाच काय लिहिता येईल? x is equal to cube root of 2. 2 चा क्यूब रूट. आता 2 चा क्यूब रूट आपल्याला काढताच येत नाही. कोणत्याही नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पॉवर मध्ये 3 यायला नाही पाहिजे. सो याच्यावरून काय दिसते आपल्याला की इथं आतमधला जो नंबर आहे त्या नंबरला सॉल्व्ह करून आपल्याला पॉवर 3 मध्ये आणता येत नाही. नॅचरल नंबरच्या पॉवर 3 मध्ये किंवा रॅशनल नंबरच्या पॉवर 3 मध्ये आणता येत नाही. सो याला फर्दर सॉल्व्हच करता येत नाही. सो हिअर त्याला सॉल्व्हच करता येत नाही. आतमधल्या नंबरला पॉवर 3 मध्ये आणता येत नाही. इथं जसं 32 ला 2 चा पॉवर 5 आणता येत होता. 2 चा पॉवर 5 आणि क्यूब रूट 5th रूट कॅन्सल करता येतो. तर देअरफॉर क्यूब रूट ऑफ 2 इज नॉट इज इरॅशनल नंबर. मी काय प्रूफ करतोय ते लक्ष द्या. मी प्रूफ करतोय की कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा जर स्क्वेअर रूट nth रूट घेतला, कोणताही रूट, स्क्वेअर रूटच म्हणून नाही, 3rd रूट, 4th रूट, 5th रूट, 6th रूट, 7th रूट, कोणताही रूट घेऊ द्या. कोणत्याही पॉझिटिव्ह इंटिजरचा कोणताही रूट घ्या, तर रूट घेतल्याच्या नंतर सॉल्व्ह करून व्हॅल्यू कधी रॅशनल येऊ शकते, कधी व्हॅल्यू इरॅशनल येऊ शकते. जर त्या स्क्वेअर रूटला सॉल्व्ह करून जर स्क्वेअर रूट, क्यूब रूट कोणत्याही रूटला सॉल्व्ह करून जर आउटर साइडला रॅशनल नंबर येत असेल, कोणत्याही रूटला सॉल्व्ह करून बाहेरच्या साईडला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर रॅशनल नंबर येत असेल तर रॅशनल नंबर पण येतो आणि कधी इरॅशनल नंबर पण येतो nth रूटला सॉल्व्ह केल्याच्या नंतर. तर nth रूटला सॉल्व्ह केल्याच्या नंतर कधी रॅशनल येतो, कधी इरॅशनल येतो. तर मी नेक्स्ट पार्ट सांगतोय. ज्या रूटला, ज्या पॉझिटिव्ह इंटिजरच्या कोणत्याही रूटला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल, तर ती सर्ड असणार नाही. ज्या रूटला सॉल्व्ह करून इरॅशनल नंबर येतो त्याच नंबरला आपण काय म्हणणार? सर्ड म्हणणार. म्हणजेच काय सर्ड म्हणजेच तर स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट याला फर्दर सॉल्व्ह करता नाही आलं पाहिजे. याला सॉल्व्ह करून रॅशनल नंबर हे आन्सर आलं नाही पाहिजे. नेहमी इरॅशनल नंबरच यायला पाहिजे. सॉल्व्ह करून जो इरॅशनल नंबर येतो त्याला आपण सर्ड म्हणतो. तर बघूयात आता नेक्स्ट वन, सर्डची डेफिनेशन काय. म्हणजेच मी काय म्हणतोय, हा झाला रूट ऑफ. याच्यामध्ये आता लास्ट वन, जर ए हा रिअल नंबर आहे, ए इज एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर, कोणताही ए आहे, कोणताही मी पॉझिटिव्ह रिअल नंबर घेतला आणि याचा जर स्क्वेअर रूट घेतला, रूट ऑफ ए मे बी, याचा कोणत्याही नंबरचा जर स्क्वेअर रूट घेतला तर इट मे बी रूट ए मे बी रॅशनल. त्या नंबरचा जर स्क्वेअर रूट घेतला, हा nth रूट घेतला, स्क्वेअर रूटच काय कोणताही रूट घेतला, इट मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. तो रॅशनल पण असू शकतो आणि इरॅशनल पण असू शकतो. हे पॉझिटिव्ह रॅशनल नंबरची प्रॉपर्टी आहे की कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतला तर तो रॅशनल असू शकतो किंवा इरॅशनल असू शकतो. जसं स्क्वेअर रूट ऑफ 4 घेतल्यास 2 येतो आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 घेतल्यास रॅशनल नंबर येत नाही. दॅट इज हा रॅशनल नंबर आहे आणि हा इरॅशनल नंबर आहे. आपल्याला माहिती आहे, आपण प्रूफ केले रूट 5 इज द इरॅशनल नंबर. सो पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट केल्यास हा नेहमी कधी रॅशनल भेटतो, कधी इरॅशनल भेटतो. पुढे जाऊयात सर्ड कडे. सर्डच्या अगोदर एक डेफिनेशन बघा. इफ n इज, याला इथून रफ करून टाकतो. If n is an integer, greater than 1, n is an integer greater than 1, and if a is positive integer, if a is positive real number, and nth root of a is x, then it can be written as, बघा हे थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. काहीच नाहीये, हे सगळं
इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, याला तुम्ही इक्वेशन मध्ये आणू शकता. फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिल्यामुळेच लक्षात येत नाही लँग्वेज मध्ये. तर काय म्हणले बघा, एन हा कोणताही एक इंटिजर आहे ग्रेटर दॅन 1 आहे इफ ए इज पॉझिटिव्ह रिअल नंबर. ए हा कोणताही एक पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, ठीक आहे. आणि जो काही एन आहे, एन हा ग्रेटर दॅन 1 चा इंटिजर आहे. एन ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर इंटिजर असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, अशा टाइप मध्ये इंटिजर असेल एन ची व्हॅल्यू. आणि ए हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. देन nth रूट ऑफ ए, कुणाचा रूट घ्यायचे, nth रूट ऑफ ए. तर याला कसं लिहू शकतो, इट कॅन बी रिटन एज nth रूट ऑफ ए. nth रूट म्हटलंय, रूट म्हटल्यानंतर व्हॅल्यू कुठे येणार, nth रूट म्हटलं की 1 पॉवर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये येणार. nth रूट म्हणजेच आता आपण जसं म्हणतो थर्ड रूट ऑफ ए, तर एच्या पॉवर मध्ये थर्ड रूट आहे म्हणजेच पॉवर मध्ये जो काही रूट आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि वरती 1 राहणार. रूट म्हणला की ज्याचा जो रूट आहे तो पॉवर मध्ये डिनॉमिनेटरला असेल, पॉवर मध्ये त्या नंबरच्या पॉवर मध्ये डिनॉमिनेटरला असेल. सो nth रूट ऑफ ए, तर ए चा nth रूट घ्यायचे, तर ए च्या पॉवर मध्ये जो काही n आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल, पॉवर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि न्यूमरेटर मध्ये 1 राहील. सो ए टू द पॉवर 1/n हा कोण असेल, इज म्हणजे इक्वल टू एक्स. तर याला लिहिण्यासाठी ही पण मेथड आहे किंवा दुसरी मेथड, हा 1/n आहे, इकडे आल्यास काय होईल, याचा रेसिप्रोकल दॅट इज n, x टू द पॉवर n इज इक्वल टू ए. याला पण लिहू शकतो आपण किंवा याला पण लिहू शकतो. सो nth रूट ऑफ ए इज एक्स, याला या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो आणि या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. कोणत्याही फॉर्म मध्ये लिहिलं तरी पण चालतंय, कारण की याला सॉल्व्ह केल्यास ही मेथड येते, याला सॉल्व्ह केल्यास ही स्टेप येते आणि याला सॉल्व्ह केल्यास ही स्टेप येते. बघा, दोन्ही एकमेकाचे अल्टरनेट आहेत. पॉवर मी आता सांगितलं, पॉवर एका साइड वरून दुसऱ्या साईडला जर पॉवर शिफ्ट झाला तर पॉवर तोच राहतो, फक्त त्या पॉवरचा काय होतो, रेसिप्रोकल. इकडे 2/3 आहे, तिकडे गेल्यानंतर पॉवर मध्येच जातो, पण 3/2 येतो, त्या पॉवरचा रेसिप्रोकल होतो. सो हे लिहिण्याची पद्धत आहे. आता लिहूयात आपण सर्डची डेफिनेशन. सर्ड काय असतो, तर लक्षात ठेवा, हा जो याला असं पण लिहितात कधी कधी, nth रूट म्हणजेच x इज इक्वल टू nth रूट. सो इथला जो हा जो n आहे, हा n नेहमी 1 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे, नेहमी 1 पेक्षा ग्रेटर असला पाहिजे, ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा ग्रेटर काय असेल, कारण की आपण ओनली स्क्वेअर रूट ऑफ ए जरी लिहिला तरी इथं काहीच नाही, म्हणजे इथं 1 थोडीच आहे, इथं काहीच नाही म्हणजे स्क्वेअर रूट आहे म्हणजे हे किती असणार, 2 असणार. काहीच नाही म्हणजे इथे किती असणार, 2. म्हणजे जे पण रूट आहे ते 2 च्या पुढून काउंट आउट होणार. सेकंड रूट, थर्ड रूट, फिफ्थ रूट, सिक्स्थ रूट 2 च्या पुढून चालू होते. सो 1 तर कधीच असणार नाही इथं, त्यामुळं इथं व्हॅल्यू नेहमी स्क्वेअर रूट पासून चालू होते. सो सेकंड रूट, थर्ड रूट, फोर्थ रूट, त्यामुळे इथं जो पण n असेल त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर असेल आणि आतमधला कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असेल, कारण की आतमधला नंबर जर निगेटिव्ह झाला तर मी सांगितलं की तो रिअल नंबर असणार नाही. हे क्लिअर झालं असेल, आय होप सो, की हे जो रूट आहे तो 1 पेक्षा ग्रेटर असेल आणि आतमधला नंबर पॉझिटिव्ह असेल. सो सर्डची डेफिनेशन मी सांगितलेली आहे. आता अशा टाइप मध्ये जो नंबर आहे, हा अशा टाइप मध्ये असेल, हेच दिलेलं असेल डेफिनेशन परत. इफ ए इज a positive real number and n is a integer greater than 1, so therefore nth root of a is irrational. जर nth root of a हा जर irrational number असेल तर तो सर्ड असेल. तीच डेफिनेशन बघायची. if a is any positive real number and a हा कोणताही पॉझिटिव्ह रिअल नंबर असेल and nth root of a is x, कुठल्या तरी पॉझिटिव्ह नंबरचा आपण कुठला तरी रूट घेतोय, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा रूट घेतोय, त्या नंबरचा 5वा रूट, 10वा रूट, कोणताही रूट घ्या, तर त्या रूट घेतल्याच्या नंतर त्या रूटला सॉल्व्ह करून जर काय येत असेल, x येत असेल आणि हा x जो आहे तो इरॅशनल नंबर असेल तरच आपण त्याला काय म्हणणार, सर्ड. सो बघूयात, इफ is x and if x is an irrational number and if x is an irrational number then x is called third. क्लिअर आहे? म्हणजेच काय म्हणतोय तो की x इज इक्वल टू nth रूट ऑफ a, तर हा nth रूट ऑफ a. क्लिअर आहे? सो या नंबरला सॉल्व्ह करून काय येत असेल, या नंबरला सॉल्व्ह केल्याच्या नंतर मग असे सांगितलं की या नंबरची व्हॅल्यू कोणता, आतमधला नंबर कोणताही आपण पॉझिटिव्ह नंबर घ्या, पॉझिटिव्ह नंबर समजा मी काहीतरी
कोणता तरी पॉझिटिव्ह नंबर घेतला मी, समजा p हा पॉझिटिव्ह नंबर घेतला, या पॉझिटिव्ह नंबरचा जर मी स्क्वेअर रूट घेतला तर हा टोटल नंबर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर येणारा नंबरच्या दोन पॉसिबिलिटी असतात. तो एक तर रॅशनल नंबर येतो किंवा इरॅशनल नंबर येतो. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट कोणताही पॉझिटिव्ह नंबर असू द्या, फ्रॅक्शन मध्ये असेल काही असेल, त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यास तुमचा आन्सर रॅशनल नंबर पण येऊ शकते आणि इरॅशनल नंबर पण येऊ शकते. फॉर एक्झाम्पल बघायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 1/4 1/2 हा रॅशनल नंबर आहे, त्यामुळे हा सर्ड असणार नाही, नॉट सर्ड. त्यामुळे हा सर्ड असणार नाही, नॉट सर्ड. आणि स्क्वेअर रूटच्या मध्ये जर मी 5 घेतला तर याला सॉल्व्ह करून मला रॅशनल नंबर आणताच येत नाही, कारण की हा इरॅशनल नंबर आपण प्रूफ केलेला आहे. सो हा असेल आपला इरॅशनल नंबर. सो त्यामुळे म्हणतोय की आतमधल्या कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास तो रॅशनल पण येऊ शकतो आणि इरॅशनल पण येऊ शकतो. जर इरॅशनलच आला, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय आला नंबर इरॅशनलच येत असेल, तर तो काय असेल सर्ड. सो इफ a is any positive real number and nth root of a is x, so if x is an irrational number then x is called surd. सो अशा टाइप मध्ये आपल्याला दिलेले. सो इफ दॅट इज x टू द पॉवर कुठल्या तरी नंबरचा मी nth रूट घेतला, nth रूट घेतल्याच्या नंतर इफ nth रूट ऑफ x हा जर सो इफ x याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर इफ x इज इरॅशनल, if x is irrational implies that x म्हणजेच कोण ns implies that nth root of a is surd. त्यामुळे तो nth root of a जो आहे तो काय असेल सर्ड असेल, कारण याला सॉल्व्ह केल्यास जर इरॅशनल नंबर भेटत असेल तर तो सर्ड असेल. अशा टाइपचा क्वेश्चन होता. याच्यामध्ये इन अ सर्ड याच्यामध्ये आता परत काय असेल, n ची व्हॅल्यू नेहमी ग्रेटर दॅन 1 असेल, तुम्हाला कळाले आता, कारण की स्क्वेअर रूट मध्ये जी पण व्हॅल्यू येते, रूट मध्ये जी पण व्हॅल्यू येते कमीत कमी 2 असते, त्यापेक्षा पुढे असते. सो इथं पण येणारा जो n आहे तो n पण नेहमी 2 च्या ग्रेटर दॅन मध्ये असेल, कारण की इथं 1 कधी येत नाही, इथं 2 च्या पुढूनच नंबर येतात. स्क्वेअर रूट म्हणजे ऑर्डर 2 असणार, तेच लिहून देतोय. इन अ सर्ड nth root of a, the symbol root is the symbol या सिम्बॉलला इज कॉल्ड, या सिम्बॉलला म्हणतात इज कॉल्ड रॅडिकल. या सिम्बॉलला म्हणतात रॅडिकल. जे कोणता स्क्वेअर रूट, थर्ड रूट, फोर्थ रूट जे कोणता असेल त्या सिम्बॉललाच म्हणतात रॅडिकल. आणि आतमधला जो नंबर आहे त्याला म्हणतात रॅडिकंट, CAND. A is called radicand and n is called order of the surd. So इथून लिहून टाकू आपण, comma, and n is called as order of the surd. Also A is called radicand. नेहमी लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 7 that is order of root 7 is equal to, इथं काहीच दिलेलं नाही म्हणजे किती आहे, काहीच दिलेलं नाही, मी सांगितलं इथं काहीच दिलेलं नाही म्हणजे ऑर्डर काय असेल 2 असेल. सो ऑर्डर ऑफ रूट 7 that is 2 and radicand ऑफ रूट 7 चा रॅडिकंट कोणता असेल, आतमधला नंबर, दॅट इज आतमधला नंबर कोणता आहे, फक्त 7 रूटच्या. रॅडिकलच्या अंडर मध्ये जो नंबर असतो त्याला रॅडिकंट, आणि काहीच दिलेलं नाही म्हणजे रूट 2. जर इथं नंबर लिहिलेला असता तर इथं जो नंबर आहे तोच नंबर आपला ऑर्डर झाली असती. आणखीन एक एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 5 अगोदर सर्ड असायला पाहिजे, जर सर्ड असेल तरच ऑर्डर सांगता येईल, अदरवाईज ऑर्डर नाही सांगता येणार. क्यूब रूट ऑफ 5 हा सर्ड आहे का चेक करा, आहे. जर असेल तर आपण लिहू शकतो ऑर्डर ऑफ सर्ड क्यूब रूट ऑफ 5. आता क्यूब रूट ऑफ 5 इथं दिसते क्लिअरली बाहेर कितवा रूट आहे, थर्ड रूट आहे, सो ऑर्डर असेल 3. जर काहीच नसेल तर ऑर्डर 2 असेल. अँड रॅडिकंट ऑफ क्यूब रूट ऑफ 5, याच्या आतमधला नंबर रूटच्या रॅडिकलच्या आतमधला नंबर 5 आहे, सो रॅडिकंट असेल 5. अशा टाइप मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इरॅशनल नंबर असला पाहिजे अगोदर. आता चेक करूयात कोणता नंबर सर्ड आहे कोणता नंबर नाहीये, बघूयात. इफ क्वेश्चन वेदर फोर्थ रूट ऑफ 8 इज
इज सर्ड और नॉट, इज सर्ड और नॉट, हा सर्ड आहे की नाहीये हे चेक करायचे. सो हा चेक करायचे म्हणजेच काय, हिअर हिअर इथून क्लिअरली कळतंय n इज इक्वल टू 4 आहे अँड a इज इक्वल टू 8 आहे. सो आता जर मी सॉल्व्ह केलं तर फोर्थ रूट ऑफ 8 या नंबरला सॉल्व्ह केल्याच्या नंतर नंबर काय यायला पाहिजे, इरेशनल. जर नंबर इरेशनल येत असेल, याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर कसला नंबर येत असेल, इरेशनल येत असेल, तर मात्र हा काय असेल मग सर्ड असेल. सो इरेशनल नंबर येते की नाही चेक करूयात आपण. सो काय येऊन जाईल इथून, सो देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 8 इज नॉट ए. आता तुम्हाला माहिती आहे की 8 चा फोर्थ रूट हा आपल्याला सॉल्व्हच करता येत नाही. कुठल्याही नॅचरल नंबरचं 4 टाइम्स मल्टिप्लाय केल्यास 8 येत नाहीये. सो फोर्थ रूट ऑफ 8 इज नॉट ए, हा रॅशनल नंबर नाहीये. का बरं, कारण की आतमधल्या नंबरला पॉवर 4 मध्ये रिप्रेझेंट करता येत नाही. 8 ला मी कोणत्या नंबरच्या पॉवर 4 मध्ये लिहू, आपल्याला लिहिता येत नाही. 2 चा पॉवर 4 केला तर 16 येतो, 1 चा पॉवर 4 केला तर 1च राहील. सो 8 तर येतच नाहीये. सो त्यामुळे हा रॅशनल नंबर असणार नाही. या नंबरला आपल्याला पॉवर 4 मध्ये रिप्रेझेंट करता येत नाही. सो फोर्थ रूट ऑफ ए इज नॉट ए रॅशनल नंबर. सो देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 8 इज इरेशनल नंबर. त्यामुळे तो काय झाला, इरेशनल नंबर तयार झाला. जर तो फोर्थ रूट ऑफ 8 जर इरेशनल नंबर असेल तो देअरफॉर फोर्थ तो इरेशनल नंबर आहे. सो फोर्थ रूट ऑफ 8 इज ए सर्ड, त्यामुळे तो सर्ड असेल अशा टाईपमध्ये. नेक्स्ट वन, क्वेश्चन whether cube root of 8 is surd or not. So here n is equal to 3 and a is equal to 8. So therefore third root, n जे ते रूट असणार, थर्ड रूट ऑफ 8 इज 2. आपल्याला माहिती आहे की 2 चा जर 8 चा जर थर्ड रूट घेतला, क्यूब रूट घेतला 8 चा, तर काय येतो 2, विच इज रॅशनल नंबर. हा जो 2 आलाय म्हणजे मधल्या 8 ला, हा जो मधला 8 आहे, 8 ला मी काय लिहू शकतो, 2 चा पॉवर 3 कॅन्सल होऊन जाईल आणि क्यूब रूट ऑफ 8 काय होऊन जाईल, 2 येऊन जाईल. आणि 2 काय रॅशनल नंबर आहे. सो विच इज रॅशनल नंबर, तर याला सॉल्व्ह करून आपल्याला रॅशनल नंबर आणता येतोय. सो हा कम्प्लीट रॅशनल नंबर आहे. सो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8 याला सॉल्व्ह केल्यानंतर 2 येऊ लागलाय, 2 रॅशनल नंबर आहे, म्हणजेच हा पण नंबर रॅशनल नंबर आहे. सो इज ए रॅशनल नंबर, हा रॅशनल नंबर भेटला, इज ए रॅशनल नंबर. सो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8 हा रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नाहीये. जर हा इरॅशनल असला असता तरच सर्ड झाला असता, बट हा रॅशनल झाला आहे म्हणून हा सर्ड इज नॉट ए सर्ड, त्यामुळे हा सर्ड असणार नाही. देअरफॉर इट इज नॉट ए सर्ड. सो अशा टाईप मध्ये तर तुम्हाला जो नंबर चेक करायचे सर्ड आहे की नाही, त्या नंबरला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर रॅशनल नंबर येत असेल तर सर्ड नाहीये, जर इरॅशनल नंबर येत असेल तर सर्ड आहे. अशा टाईपचे क्वेश्चन असेल. सो आता तुम्हाला कोणताही नंबर दिला तर तुम्हाला सांगता येईल की तो सर्ड आहे की नाही, त्याची ऑर्डर किती, रेडिकंट किती, याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 1 आज जे घेतले त्याच्यावरचे एक्झाम्पल्स. आज आपण पाहिलेलं जे आहे स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर, स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट हा रॅशनल नंबर पण असतो, इरॅशनल नंबर पण असतो, काही असू शकतो. आणि सर्ड कोणाला म्हणतात, ज्याचा रूट काढला, कोणताही रूट काढल्याच्या नंतर जर इरॅशनल नंबर येत असेल, कोणताही रूट असेल, क्यूब रूट, फोर्थ रूट, स्क्वेअर रूट, ते सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर इरॅशनल नंबर येत असेल तरच तो सर्ड असेल. सो बघूयात क्वेश्चन. स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ड्स गिवन बिलो. खाली दिलेल्या सर्डची ऑर्डर सांगायची फक्त. सो क्यूब रूट ऑफ 7, 12, फोर्थ रूट ऑफ 10, रूट 39, 4 आणि हा 5, क्यूब रूट ऑफ 18. तर त्यांनी सांगितले की हे खालचे सगळे सर्ड्स आहेत, जर सर्ड्स आहेत तरच आपल्याला ऑर्डर सांगता येते. सो याची ऑर्डर क्लिअरली दिसते 3 आहे याची ऑर्डर हा 5 बाहेर आहे, त्यामुळे हा तर रॅडिकलच्या अंडरमध्ये नाहीये. सो याला ऑर्डरच असणार नाही. सो हा मल्टिप्लिकेशन मध्ये, याच्यामध्ये काहीच नाही, मल्टिप्लिकेशन आहे. तर जे रूट दिसते तेवढंच तुमची ऑर्डर असेल. तर या सगळ्याची ऑर्डर असेल तर किती, काही दिसत नाही, म्हणजे याची ऑर्डर किती असेल
2. इथं काहीच नसते म्हणजे काय असते 2 असते, कारण या स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजेच 2 ऑर्डर असणार. इथं ऑर्डर असणार 4, इथं ऑर्डर असणार काही दिसत नाही म्हणजे 2, इथं ऑर्डर असणार 3. एकदम सिंपल. मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर जो कोणता रॅडिकल दिसतोय तुम्हाला, जर इथे क्यूब रूट असला असता तर या फायला काही काउंट करायची गरज नाहीये. जो रूट जो दिसतोय तुम्हाला तो रूट म्हणजेच तुमची ऑर्डर असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूयात. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स. स्टेट which of the following are surds. जस्टिफाय करायला सांगितले म्हणजेच एक्सप्लेनेशन द्यायचे तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये की सर्ड आहे की आहे तर का आहे, नाही तर का नाही. सो तुम्हाला सर्ड आहे की नाही तुम्हाला पॉवर पार्ट असणं गरजेचं आहे त्यासाठी की एखाद्या अप टू द पॉवर 30 पर्यंत स्क्वेअर माहितीच असायला पाहिजेत, ऍटलिस्ट 12 पर्यंतचे क्यूब माहिती असायला पाहिजेत आणि 5 पर्यंतचे पॉवर 4 माहिती असायला पाहिजे की 2 चा पॉवर 4 16 आहे, 3 चा पॉवर 4 81 आहे. हे माहिती असल्याच्या नंतर हे सर्ड आहे की नाही सांगता येईल तुम्हाला इझिली. त्यासाठी पॉवर माहिती असणं गरजेचं आहे. बघूयात. क्यूब रूट ऑफ 51 नंबर 2, फोर्थ रूट ऑफ 16 नंबर 3, फिफ्थ रूट ऑफ 81 नंबर 4, स्क्वेअर रूट ऑफ 56 256, 5 क्यूब रूट ऑफ 64 आणि सिक्स्थ वन 22/7. अशा टाइप मध्ये आता कोणता सर्ड आहे कोणता आहे नाही आहे हे काढायचे आपल्याला. सो आता फक्त एवढंच चेक करायचे सर्ड आहे की नाही बघायचं असण्यासाठी की कोणत्या नंबरला सॉल्व्ह केल्याच्या नंतर इरॅशनल नंबर येतो तोच आपला सर्ड असेल. जर सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड नाहीये. सो 51 कोणत्या नंबरचा पॉवर 351 आहे. सो 3 चा पॉवर 327 आहे, 4 चा पॉवर 364 येतो. जर 51 कुठल्याही नॅचरल नंबरचा पॉवर नाहीये, क्यूब नाहीये, सो त्यामुळे हा इरॅशनल असेल. हा इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे, दॅट मीन्स सर्ड आहे. हा याचा याला जर सॉल्व्ह केला तर 2 दिसतोय आतमधला 16 जो आहे तो 2 चा पॉवर 4 जो पॉवर आहे बाहेरचा त्या पॉवर मध्ये आतमधल्या नंबरला आपल्याला आणायचे. सो 2 चा पॉवर 4 जर केलं इथून आपल्याला लिहिता येईल फोर्थ रूट 2 टू द पॉवर 4, 4 4 कॅन्सल होईल, आन्सर 2 येईल. हा रॅशनल नंबर येतोय, रॅशनल नंबर येतोय, दॅट मीन्स काय असेल, हा सर्ड नसेल, नॉट सर्ड, नॉट सर्ड. याच्यामध्ये फिफ्थ रूट ऑफ 81 आहे. सो फोर्थ रूट असला असता तर 3 चा पॉवर 4 घेतला असता, बट हा फिफ्थ रूट ऑफ 81 आहे, दॅट इज इरॅशनल नंबर आहे. कोणत्याही नॅचरल नंबरच्या पॉवर मध्ये फिफ्थ पॉवर मध्ये 81 ला रिप्रेझेंट करता येत नाही. सो हा इरॅशनल नंबर आहे, दॅट इज सर्ड आहे, सर्ड. याच्यामध्ये 256 चा स्क्वेअर रूट, 256 चा स्क्वेअर रूट काढता येतो. 256 चा स्क्वेअर रूट आहे 16 जो की रॅशनल नंबर आहे, जो की काय रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर आहे म्हणजे नॉट सर्ड, नॉट सर्ड. क्यूब रूट ऑफ 64, क्यूब रूट ऑफ 64 म्हणजेच काय, 64 ला आपण कोणत्या नंबरच्या पॉवर 3 मध्ये आणता येते. 64 ला बाहेर ऑर्डर 3 आहे, आतमधल्या नंबरला मग पॉवर 3 मध्येच लिहा. सो 4 चा पॉवर 3 केल्यास करता येतो. 4 चा पॉवर 3 दॅट मीन्स 64. 3 आणि क्यूब रूट कॅन्सल होऊन जाईल, 4 येऊन जाईल, जो की रॅशनल नंबर आहे. आणि रॅशनल नंबर आहे म्हणजेच काय, नॉट सर्ड, नॉट सर्ड. आणि लास्ट वन 22/7 आहे. सो याला सॉल्व्ह करून आपण 22/7 म्हणजे याला सॉल्व्ह करून आपण रॅशनल नंबर आणू शकत नाही. सो दॅट इज हा इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आहे. हा इरॅशनल नंबर आहे तर काय असेल, सर्ड असेल, सर्ड. अशा टाइप मध्ये फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करून जर त्याचा स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट याला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत नसेल, रॅशनल नंबर येत नाहीये, दॅट मीन्स तो इरॅशनल नंबर आहे. आणि इरॅशनल नंबर असेल तर सर्ड आहे, रॅशनल नंबर असेल तर सर्ड नाहीये. जे काही डाऊट आहेत ते तुमचे डाऊट तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. आजचा आपला टॉपिक या एक्झाम्पल वरूनच फिनिश होऊन जाईल की ऑर्डर सांगितले आपण. ऑर्डर सांगितल्याच्या नंतर आपण आज 3च पॉईंट बघितले, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर, स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर आणि सर्ड. सो निगेटिव्ह नंबरच्या स्क्वेअर रूट वरून काय कळालं आपल्याला, निगेटिव्ह नंबरच्या स्क्वेअर रूट वरून कळाली कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केल्यानंतर तो नॉन निगेटिव्ह होतो, 0 किंवा पॉझिटिव्ह येतो. जर स्क्वेअर केल्यानंतर जर निगेटिव्ह नंबर येत असेल तर तो रिअल नंबर नाहीये. पॉझिटिव्ह नंबरच्या स्क्वेअर रूट वरून काय कळालं आपल्याला की पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण, कोणताही पॉझिटिव्ह नंबर असेल त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तो नंबर रॅशनल नंबर पण येऊ शकतो आणि इरॅशनल नंबर पण येऊ शकतो. आणि त्याच टाईपमध्ये जर तुम्ही कोणताही रूट घेतलात, स्क्वेअर म्हणूनच नाही, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, असं कोणताही रूट घेतलात आणि रूट घेतल्याच्या नंतर
जर इरॅशनल नंबर येत असेल तर तो सर्ड असेल. जर तो रूट काढल्याच्या नंतर जर रॅशनल नंबर भेटत असेल तर तो सर्ड नाहीये. जर इरॅशनल नंबर भेटत असेल तर सर्ड असेल. हे 3 पॉईंट आज बघितले, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण बघितलेत आपण. आणि अशा टाईपमध्ये आज आपले 3 पॉईंट कम्प्लीट होतात. उद्याला आपला हाच टॉपिक कंटिन्यू मध्ये रनिंग होत असेल. थँक्यू सो मच. सो कीप प्रॅक्टिसिंग. झाले.